हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी जे आहे तर सकाळीच मी काय केलं होतं, सर्व काही घरातलं काम आवरल्याच्या नंतरून स्वयंपाक करण्याच्या अगोदरच पहा माझी अशी तयारी चालू होती। पूजेची जी थाली आहे तर अगोदरच मी तयार करून ठेवली, कारण काय होतं मैत्रिणी सर्व काही तयार होतात आणि नंतरून जे आहे तर आपली साडी घालायची, एकीकडे स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करून झाल्याच्या नंतरून आपण साडी घालणं वगैरे आपलं आवरणं हेच चालू राहतं। आणि त्यामध्ये जे आहे ना तर पूजेची थाली करायचं म्हटलं का पूर्ण धांदल उडून जाते, सर्व काही गोंधळ होऊन जातो। त्यामुळे जे आहे ना तर मी स्वयंपाकांच्या अगोदरच काय केलं, पूजेची थाली तयार केली। तर पूजेच्या थाळीमध्ये जे आहे ना तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला महत्त्वाचा असतो तो दिवा। तर सर्वात प्रथम म्हणजे मग तुपाचा दिवा एक तयार केला, त्यानंतरून जे आहे तर तिळाच्या तेलाचा देखील एक दिवा घेतला, त्यानंतरून ओटी भरण्यासाठी आंबे आणि गहू घेतले एका प्लेटीमध्ये, आणि मग बाकी सर्व काही धूप दीप कापूर खडीसाखर दूध धागा, आणि आपल्या इकडे नगरी भागामध्ये जे आहे ना तर गूळ आणि भिजलेल्या डाळीचा प्रसाद खूप मायने रखतो, मग तो देखील घेतला, पानं घेतले, विडा घेतला आणि ओटीचं सामान घेतलं, फुलं घेतले, हळदी कुंकू वगैरे घेतलं, सर्व काही असं जे आपल्याला सामान लागतं पूजेचं साहित्य तेवढं मी ताटामध्ये अगोदरच भरून ठेवलं। आणि मग नंतरून लगेच स्वयंपाक करायला घेतला, कारण म्हटलं आता पटकन स्वयंपाक करावं, कारण मैत्रिणीने जी आहे ना तर 9:15 ते 9:30चा टाईम दिला होता। आणि फौजी साहेब जे आहे ना तर आज काय झालं, ड्युटीला गेलेच नाही, म्हटले आज आता मी सुट्टीच घेणार आहे। त्यामुळे म्हटलं आता घरी आहेत तर माणसं कधी अचानक जेवायला मागतील तर ते माहीत नाही, म्हणून म्हटलं आपला स्वयंपाक जे आहे ना तर करून घ्यावा। आणि तर मग मी सकाळीच काय केलं की छोलेची भाजी आणि भात आणि चपात्या लगेचच फटाफट आवरून घेतला स्वयंपाक। 9:30 वाजेपर्यंत जे आहे तर स्वयंपाक झाला आणि त्यानंतरून मग मी रेडी झाले। तर आम्हाला निघायला जे आहे ना तर 10 वाजले होते, अवघ्या फक्त अर्ध्या तासामध्येच पहा मी रेडी झाले होते। एक तर लवकर आपल्या बायकांचं जे आहे ना तर आवरत नसतं, परंतु मी फक्त अर्ध्या तासामध्येच रेडी झाले होते। मग तेवढ्यामध्ये जे आहे तर मैत्रिणीचा फोन देखील आला, तर म्हटलं हो लगेच 5 मिनिटामध्ये येते म्हणून। तर सर्व काही माझ्या अगोदरच गोळा झालेल्या होत्या, तर मग मी गेल्याच्या नंतरून लगेच आम्ही अगदी 1-2 ते 3 मिनिटामध्ये लगेच निघलो, आणि अवघ्या फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरतीच तिथून आहे चौकामधून वडाचं झाड। तर मग वडाच्या झाडापाशी जे आहे ना तर तिथेच मारुतीचं मंदिर देखील आहे। तर मग आम्ही मस्तपैकी गेलो, तर गेल्याच्या नंतरून जे आहे तर बिलकुल तिथे गर्दी नव्हती। आम्ही गेलो तेव्हा फक्त 2 बायका जी आहे तर पूजा करत होत्या, तर खूप बरं वाटलं, म्हटलं जास्त काही गर्दी नाही आहे अजून। तर कारण कसं होतं सकाळी 6 ते 12:30 पर्यंत जे आहे तर मुहूर्त होता पूजेचा, फक्त 7:30 ते 9 वाजल्याचा जो मध्ये टाईम होता ना तर तो सोडायचा होता, कारण तो राहू काळ होता म्हणून। तर या काळामध्ये जे आहे तर असं म्हटलं जातं की पूजा करू नये, म्हणून मग तो काळ सोडून पूजा करायची होती। तर 12:30 वाजेपर्यंतचा अगदी भरपूर वेळ होता, तर आणि घरी स्वयंपाक देखील मी पूर्णपणे केलेला होता, त्यामुळे निवांत होतं सर्व काही। तर अगदी छानपैकी पद्धतशीर म्हणजे पूजा वगैरे करून घेतली अगदी वडाची। सर्वात प्रथम तर गणेशाची पूजा केली, तिथे सुपारी वगैरे ठेवून अगदी गुलाल तांदूळ हळदी कुंकू सर्व काही वाहून, आणि ते झाल्याच्या नंतरून मग सत्यवान सावित्रीची देखील पूजा केली, ओटी भरली, वडाची पूजा केली, दूध वगैरे वाहिलं, आणि मग नंतरून धागा गुंडाळायला सुरुवात केली। तर कसं आहे ना, आपण ज्या वेळेस पूजा करतो तर त्या पूजेसाठी ना आपलं मन अगदी शांत असायला पाहिजे, नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशातली गोष्ट होते। आपण एवढा वेळ काढतो, 12 महिन्यातून सण येतो, आणि त्या वेळेला जे आहे ना तर तो अगर 12 महिन्यातून सण येतोय तर तो जी वेळ आहे तर त्या वेळेसाठीच दिला पाहिजे। म्हणायचं आहे काय मला की म्हणजे अगर आपण वटपौर्णिमा साजरी करायची तर आपण डेलीचेच तर आपले कामं असतातच असतात, परंतु आपण फक्त पूजा करायची म्हणून पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं आहे म्हणून व्हायचं असं नको आहे करायला। आपण तेवढा जी वेळ आहे ना तर पूजेसाठी दिला पाहिजे। आपलं जी मन आहे तर ते एकाग्र झालं पाहिजे, एकचित्त झालं पाहिजे, आणि
मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो तर त्यावेळेस जे आहे तर आपलं मन देखील देवाच्या मनाशी, देवाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं पाहिजे, थोडक्यात मला सांगायचं आहे. तर अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि फक्त आपण पूजा करतो, पटापट फक्त पूजा करायची, पटकन फेरे घ्यायचे, तर याला काहीही असा अर्थ नसतो. आणि आपण जी पूजा करतो तर प्रत्येक पूजेला जी आहे तर अर्थ असतो. आपण ज्यावेळेस देवाला हळदी कुंकू वाहतो, दिवा लावतो, तर जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी पाठीमागे आपला शास्त्राच्या नुसार अभ्यास भरपूर दडलेला असतो. आणि आपण जे आहे तर एवढा बारकाईने अभ्यास करत नाही आहेत, फक्त प्रथा आहे म्हणून ती प्रथा पार पडतो. आणि मला अशी पूजा अजिबातही आवडत नाही. एक वेळेला ना, जर समजा कोणतीही पूजा असो, आता वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ही तर आपल्याला वटपौर्णिमेच्याच दिवशी करावा लागेल, परंतु जे आपल्या काही आपण जसं काही ग्रंथ वाचतो किंवा काही सत्यनारायणाची पूजा करतो, तर ह्या जी पूजा आहेत ना, ह्या आपल्या मनावरती असतात. आणि आपलं ज्या वेळेस मन फ्रेश असेल, एकाग्र असेल, त्याच वेळेस पूजा कराव्यात. नाहीतर मग काय होतं, फक्त आपण पूजा करायची म्हणून पूजा करायची, हे बिलकुलही ठीक नाही. तर कधीही फक्त वेळ बघायची नाही, तर आपलं मन एकाग्र आहे का, आपण देवासाठी थोडासा वेळ देऊ शकतो का, हा विचार करूनच आपल्याला त्या दिवसाची पूजा करायला पाहिजे. आणि असं काही नाही की सत्यनारायणाची जी पूजा आहे तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशीच केली पाहिजे. जर तुमची तब्येत ठीक नसेल किंवा मन तुमचं उदासलेलं असेल तर अशा काळामध्ये तुम्ही पूजा न केलेलीच बरी. आणि मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा देखील देवासाठी वेळ काढताना तर तो फक्त देवासाठी पाहिजे. फक्त तुम्ही, नाहीतर मग हळदी कुंकू वाहिलं, बस फुलं देवावरती टाकले आणि लगेचच तुम्ही घरी जायच्या ह्याच्यामध्ये असतात, हे बिलकुलही ठीक नाही. तर मला हे म्हणायचं आहे की देवासाठी काढलेला वेळ हा फक्त देवासाठी आणि आपल्यासाठीच असावा. कारण तुम्ही विचार करा, ज्यावेळेस आपण सुखामध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्याला देवाची आठवण येत नाही, परंतु ज्यावेळेस आपण दुःखामध्ये असतो, काही दुःख आपल्याला मन दुखवलं जातं, त्यावेळेस मग आपल्याला फक्त देव दिसतो. आणि त्या क्षणाची तुम्ही कधी पण आठवण काढा, त्यावेळेला जे आहे तर आपल्याला कोणतेही आपले नातेवाईक दिसत नाहीत किंवा आपले शेजारचे पाजारचे माणसं दिसत नाही, आपल्याला फक्त आपला देव दिसतो. मग आपण चांगल्या दिवसामध्ये देखील आपण त्याचप्रमाणे त्या दिवसाची आठवण काढून जे आहे ना, चांगल्या दिवसामध्ये देखील देवाची अगदी तितक्याच आतुरतेने किंवा चांगल्या निर्मळ मनाने किंवा तेवढ्याच भक्तिभावाने जे आहे ना तर ती पूजा केली पाहिजे. तर वटपौर्णिमाचा सण जो आहे तर हा आपल्या पतीसाठी असतो. आणि कसं असतं, आपण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास पकडतो. तर फक्त उपवास म्हणजे उपाशी राहणं म्हणजे उपवास नव्हे, तर आपण उपवास कशाचा करायचा आहे, उपवास म्हणजे आपण देवाच्या जेवढं सानिध्यात दिवसभर राहू त्यालाच उपवास म्हटलं जातं. ना की आपण दिवसभर जर उपवास धरला तर त्याला उपवास म्हणायचं नाही. तर आपण जेवढं देवाचं नामस्मरण करू, जेवढं आपण देवामध्ये टाईम स्पेंड करू, त्यालाच उपवास म्हटलं जातं. तर आम्ही जे आहे तर वडाची वगैरे पूजा केली, तिथेच शेजारी मारुतीचं मंदिर होतं, तिथे देखील पूजा केली, मारुतीरायाची पूजा केली. आणि विठ्ठल रुक्मिणीचे देखील मंदिर होतं, शनिदेवाचं देखील. तर अगदी खूप छान वाटतं, सर्व मंदिरं तिथं असतात आणि सर्वांचं दर्शन होतं. त्यानंतरून म्हणजेच थोड्याच अंतरावरती जे आहे तुळजाभवानीचं देखील मंदिर आहे. तर मग तिथली देखील पूजा झाल्याच्या नंतरून आम्ही तिथेच ओट्या वगैरे भरल्या. आणि कारण वडापाशी जे आहे ना तर पाऊस झालेला होता, त्यामुळे जास्त चिकचिक होती. तर मग म्हणून आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरामध्येच ओट्या वगैरे भरल्या. आणि शिवशंकराची पिंडी देखील तिथं होती, तर मग तिथे देखील दर्शन वगैरे झाले. अगदी छान पद्धतीने जे आहे तर अशी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग परत आम्ही घरी आलो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.